नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात शब्दटेक ही मालिका. आज शब्दटेक या मालिकेत सायबर सिक्युरिटीमधला एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट झिरो ट्रस्ट सिक्युरिटी आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, झिरो सिक्युरिटी म्हणजे काय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. पूर्वीच्या काळात कंपनीच्या सिक्युरिटी मॉडेलमध्ये एक सिंपल कॉन्सेप्ट होता. जर कोणी एकदा कंपनीच्या इंटरनल नेटवर्कमध्ये आले तर त्याला ट्रस्टेड मानलं जायचं. म्हणजेच एकदा आत आलं की मग सगळीकडेच मोकळेपणाने फिरता यायचं. यालाच आपण कॅस्टल अँड मोट मॉडेल म्हणतो, जिथे बाहेरून आत येण्यासाठी कडक तपासणी असते, पण एकदा आत आलं की मग कोणतीच तपासणी केली जात नाही. पण झिरो ट्रस्ट सिक्युरिटी या पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करते. या मॉडेलचे मुख्य तत्व आहे नेव्हर ट्रस्ट ऑलवेज व्हेरीफाय. म्हणजेच कोणालाही आपोआप ट्रस्ट केलं जात नाही, मग तो व्यक्ती कंपनीच्या आत असो की बाहेर असो. प्रत्येक वेळी प्रत्येक युजर, डिव्हाइस किंवा ॲप्लिकेशनला त्याची आयडेंटिटी आणि ऑथरायझेशन प्रत्येक स्टेपवर व्हेरीफाय करावी लागते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विचार करा, तुम्ही एका मोठ्या ऑफिस बिल्डिंगमध्ये आहात आणि तिथे प्रत्येक दरवाजावर एक सिक्युरिटी गार्ड उभा आहे. फक्त मेन गेटवर एकदा ID दाखवून तुम्ही आत गेलात म्हणजेच तुम्हाला प्रत्येक फ्लोअरमध्ये, रूममध्ये मोकळेपणाने फिरता येणार नाही. प्रत्येक दरवाजावर तुम्हाला परत तुमचं ID दाखवावं लागेल. तुम्हाला त्या स्पेसिफिक रूममध्ये जाण्याची परवानगी आहे का हे तपासलं जाईल. हीच आहे झिरो ट्रस्टची संकल्पना. आता याचं एक सविस्तर रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघू. समजा एक मोठी कंपनी आहे जिथे एम्प्लॉई वर्क फ्रॉम होम करतात. आता ट्रेडिशनल सिक्युरिटी मॉडेलमध्ये एकदा एम्प्लॉई कंपनीच्या VPNशी कनेक्ट झाला की त्याला कंपनीच्या सगळ्या इंटरनल सिस्टीम आणि डेटामध्ये ॲक्सेस मिळायचा. पण यामध्ये एक मोठा धोका आहे. जर त्या एम्प्लॉईचं लॅपटॉप हॅक झालं किंवा त्याचा पासवर्ड चोरीला गेला तर हॅकरला पूर्ण कंपनीच्या नेटवर्कमध्ये सहज प्रवेश मिळू शकतो. म्हणून झिरो ट्रस्ट सिक्युरिटी मॉडेल वापरणाऱ्या कंपनीज जसं की गुगल यांनी बियॉन्ड कॉर्प नावाचा अप्रोच वापरला आहे, ज्यामध्ये प्रत्येक वेळी एम्प्लॉई लॉग इन करतो तेव्हा सिस्टीममध्ये फक्त पासवर्ड नाही तर त्याचं डिव्हाइस कोणतं आहे, तो कुठून लॉग इन करतोय, त्याचं लोकेशन काय आहे आणि तो नेहमीच्या पद्धतीने वागतोय का हे सगळं तपासलं जातं. आणि जरी एम्प्लॉई एकदा व्हेरीफाय झाला तरी त्याला फक्त त्याच्या कामासाठी आवश्यक तेवढाच डेटा आणि सिस्टमचा ॲक्सेस मिळतो. संपूर्ण कंपनीचा डेटा नाही मिळत. म्हणजेच जरी हॅकरकडे एम्प्लॉईचा पासवर्ड आला तरी त्याला त्याचं खरं डिव्हाइस, लोकेशन अँड बिहेवियर पॅटर्न मॅच करता येणार नाही आणि त्यामुळेच त्याला ॲक्सेस नाकारला जाईल. आणि हीच आहे झिरो ट्रस्ट सिक्युरिटीची खरी ताकद. झिरो ट्रस्ट सिक्युरिटी फक्त एक कॉन्सेप्ट नाही तर त्यामागे काही ठोस प्रिन्सिपल्स आहेत. चला बघूया हे कोर प्रिन्सिपल्स नक्की कोणते आहेत. पहिलं प्रिन्सिपल आहे व्हेरीफाय एक्सप्लिसिटली. म्हणजेच प्रत्येक रिक्वेस्टला, मग ते कोणाकडूनही असो, नेहमी पूर्णपणे व्हेरीफाय करावी लागते. यामध्ये फक्त युजर नेम आणि पासवर्ड बघितलं जात नाही तर युजरचं लोकेशन, डिव्हाइसचा प्रकार, वेळ आणि तो नेहमीसारखा वागतोय का हे सगळे फॅक्टर्स तपासले जातात. याला आपण मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच MFAच्या मदतीने अजून मजबूत करतो. दुसरं प्रिन्सिपल आहे लिस्ट प्रिव्हिलेज ॲक्सेस. म्हणजेच कोणत्याही युजरला किंवा सिस्टीमला त्याच्या कामासाठी जितकी गरज आहे तितकाच ॲक्सेस दिला जातो, ना त्याच्यापेक्षा जास्त ना त्याच्यापेक्षा कमी. उदाहरणार्थ, जर एखादा एम्प्लॉईज फक्त HR डिपार्टमेंटमध्ये काम करत असेल तर त्याला फायनान्स किंवा इंजिनिअरिंगचा सेन्सिटिव्ह डेटाचा ॲक्सेस देण्याची काहीच गरज नाही. यामुळे जरी एखादं अकाउंट कॉम्प्रोमाइज झालं तरी नुकसान मर्यादित राहते. तिसरं प्रिन्सिपल आहे ॲझ्युम ब्रीच. हे प्रिन्सिपल म्हणतं की आपण नेहमी असं गृहीत धरलं पाहिजे की आपल्या नेटवर्कमध्ये आधीच कुठेतरी ब्रीच झालेला असू शकतो किंवा होऊ शकतो. म्हणूनच सिक्युरिटी ही फक्त बाहेरून येणाऱ्या धोक्यांसाठी नाही आहे, तर आतून येणाऱ्या धोक्यांसाठीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच कंपनीज नेटवर्कला वेगवेगळ्या छोट्या भागांमध्ये विभागतात, ज्याला मायक्रो सेगमेंटेशन म्हणतात, जेणेकरून जरी एका भागात समस्या आली तरी ती पूर्ण नेटवर्कमध्ये पसरणार नाही. या तिन्ही प्रिन्सिपलमुळे सिक्युरिटी ही एक वन टाईम प्रोसेस न राहता एक कंटिन्युअस आणि डायनामिक प्रोसेस बनते, जी सतत मॉनिटर आणि व्हेरीफाय करत राहते.
एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया. समजा एक एम्प्लॉई रोज मुंबईमधून त्याच्या ऑफिसमधून लॅपटॉपवरून लॉग इन करतो, पण अचानक एके दिवशी त्याच अकाउंटवरून कोणीतरी दुसऱ्या देशातून वेगळ्या डिव्हाइसवरून लॉग इन करण्याचा प्रयत्न करतोय. झिरो ट्रस्ट सिस्टीम हे लोकेशन आणि डिव्हाइसमधील बदल लगेच ओळखतो. व्हेरीफाय एक्सप्लिसिटली प्रिन्सिपलनुसार त्या व्यक्तीला ॲडिशनल व्हेरिफिकेशन म्हणजे OTP किंवा सिक्युरिटी क्वेश्चन विचारतो. जर व्हेरिफिकेशन फेल झालं तर ॲक्सेसला लगेच ब्लॉक केला जातो आणि हेच आहे ॲझ्युम ब्रीच प्रिन्सिपलचं प्रत्यक्ष उदाहरण. थोडक्यात व्हेरीफाय एक्सप्लिसिटली, लिस्ट प्रिव्हिलेज ॲक्सेस आणि ॲझ्युम ब्रीच हे 3 प्रिन्सिपल्स आहेत जे झिरो ट्रस्ट सिक्युरिटीचा पाया आहेत. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की झिरो ट्रस्ट सिक्युरिटी काय आहे आणि त्याचे प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत. आता आपण बघूया की झिरो ट्रस्ट सिक्युरिटी प्रत्यक्षात लागू करण्यासाठी कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात. पहिली टेक्नॉलॉजी आहे आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट म्हणजेच IAM. ही टेक्नॉलॉजी प्रत्येक युजरची आयडेंटिटी व्यवस्थित मॅनेज करते आणि हेच ठरवते की कोणाला कशाचा ॲक्सेस आहे. यासोबतच मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच MFA, जिथे पासवर्डसोबत OTP, फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्नायझेशन वापरून एक्स्ट्रा सिक्युरिटी लेअर तयार केला जातो. दुसरी टेक्नॉलॉजी आहे मायक्रो सेगमेंटेशन टूल्स. या टूल्सच्या मदतीने एक मोठं नेटवर्क अनेक छोट्या छोट्या इंडिपेंडंट भागांमध्ये विभागलं जातं, जेणेकरून जरी एका भागात अटॅक झाला तरी तो इतर भागांमध्ये सहज पसरू शकत नाही. तिसरी टेक्नॉलॉजी आहे एंड पॉईंट डिटेक्शन आणि रिस्पॉन्स म्हणजेच EDR. ही टेक्नॉलॉजी प्रत्येक डिव्हाइस जसं की लॅपटॉप, मोबाईल किंवा सर्व्हर यावर सतत लक्ष ठेवते आणि जर काही असामान्य ॲक्टिव्हिटी दिसली तर लगेच अलर्ट देते किंवा ऑटोमॅटिकली त्या थ्रेटला ब्लॉक करते. चौथी टेक्नॉलॉजी आहे सिक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजेच SIEM. ही सिस्टम संपूर्ण नेटवर्कमधून येणारी सगळी सिक्युरिटी रिलेटेड इन्फॉर्मेशन एकत्र गोळा करते आणि रिअल टाईममध्ये ॲनालाइज करून कुठे धोका आहे का हे ओळखते. आणि पाचवी महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे सॉफ्टवेअर डिफाईन्ड पेरिमीटर म्हणजेच SDP, ज्याला काही ठिकाणी ब्लॅक क्लाउड असंही म्हणतात. ही टेक्नॉलॉजी नेटवर्क रिसोर्सला बाहेरून पूर्णपणे अदृश्य ठेवते आणि फक्त व्हेरीफाईड आणि ऑथराईज्ड युजर्सनाच दिसते किंवा ॲक्सेस करता येते. या सगळ्या टेक्नॉलॉजीज एकत्र काम करून एक मजबूत झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर तयार करतात. आजकाल क्लाउड कॉम्प्युटिंग आणि रिमोट वर्कमुळे या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर खूप वाढला आहे, कारण आता कंपनीचा डेटा फक्त एका ठिकाणी नाही आहे तर अनेक ठिकाणी आहे, अनेक डिव्हाइसवर पसरलेला आहे. म्हणूनच झिरो ट्रस्टसारखी ॲप्रोच आजच्या काळात खूप गरजेची बनला आहे. तर मित्रांनो, आजचा शब्द टेकचा हा भाग तुम्हाला आवडला का? मला कमेंट करून नक्की सांगा. जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल देखील दाबा. मी भेटेल पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.